तर मंडळी इकडे बघताय आत्या आलेली आहे आज घरी, आजीला बघायला आलेली खास. खूप जण कमेंट मध्ये विचारत असतात नाही आत्याच गावची दाखवा. हो कालला थांबा दुपारपर्यंत निराज जेवण खाऊन आरामची घाईघाईत जाऊ नका. आणि आत्याने ना आपल्यासाठी बघा भेटवस्तू आणली होती. तर याच्यामध्ये काय काय आणले ते तुम्हाला दाखवतो. आत्या दर टाइमला ते काय ना काय आणतेच ना. हो काय नाही काहीतरी घेऊनच येतात. आता ना आपण जेवायला बसलेलो आहे. आत्या गेली होती गावामध्ये, बऱ्याच जण भेटलीच ना. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज ना आपल्या घरी आत्या आलेली आहे. अचानकच आली, म्हणजे डायरेक्ट सरप्राईजच दिला. आणि खूप जणांना आपल्या व्हिडिओ खाली कमेंट पण करतात. जेव्हा जेव्हा आत्या काहीतरी भेटवस्तू पाठवते ना, तर प्रत्येक जणांचा कमेंट असतो की दादा तुमच्या आत्याशी ओळख करून द्या. तर आज फायनली ना तुम्हाला आत्याशी भेट करून देणार आहे. तर मंडळी इकडे बघताय आत्या आलेली आहे आज घरी, आजीला बघायला आलेली खास. खूप जण कमेंट मध्ये विचारत असतात नाही आत्याच गावची दाखवा. हो सर्व आत्या भेटवस्तू देतात ना मुंबईला. थांबणार आहोत ना आता, गाडीला थांबवा दुपारपर्यंत. गाडीला थांबा दुपारपर्यंत. निराज जेवण खाऊन आरामची घाईघाईत जाऊ नका. हो पण तू उशिराच जाणार ना. 1:30 वाजता आहे ना. 1:30 वाजता तोपर्यंत जेवण होईल. मी जेवण करता तसं तुम्ही गावात कुठे फिरायचं आहे ना, तसं फिरून या मग जेवा आणि मग निराज जा. आता पण आत्याने काहीतरी आणलंय ना. तर म्हणजे आत्या घरी आले ना, तर आत्यासाठी पहिले तर आईने इकडे चाय ठेवलेली बघा, मस्त कडलेली आहे, तापट ठेवलेली. आता सर्व कपामध्ये घालून घेते. आईने ना इकडे चहा आणलेली आहे बघा आत्यासाठी. आता आमच्या आईची गाय बघा किती वाजता. या आमची आई या. आजी या इथं इथं या इकडे या. आजी इकडे बसा इथे. या आमच्या आई, आमच्या सासऱ्यांची बहीण ना. दोघींना एकाच गावात दिलं नाही, ताईना पण ना आईना पण. खास आजीला भेटायला आलेली, बघायला आलेली आत्या. चाय पिता दिली, आताच चाय दिली. आताच चाय दिलेली आजीला. हो सगळं काय आजी तुला भेटायला आत्या. अलग लिहू ना. कोण हो ह्या काज ना त्या कोण. ते आमचे आकाश नाही, या यांचे आकाश. बाप्यांचे आकाश, या पोरांचे आकाश. तर मंडळी आईने इकडे आता आत्यासाठी जेवणाची तयारी करते बघा. सर्व गोष्टी रेडी करून ठेवलेल्या आहेत. आणि आई दर टायमाला आत्या येते म्हणजे ती घाईतच असते ना. घाई त्या कशा प्रायव्हेट गाडी करतात अशा सगळ्या मिळून आणि येतात. मग जास्त थांबत नाही, गाडीवाला थांबत नाही. येतात लवकर घर घेतात आणि पटकन जातात. आज थोडा थांबणार आहेत म्हणून लवकर जेवण करते. दर टायमाला जेवायला आत्याला बोलतो तर गाडी लगेच जात असते ना, मग तर थांबतच नाही. आज बोलला टाइम आहे तर आज जेवणच पाठवूया. त्यांना कशा का गाव माहेरचा गाव म्हटलं तर सगळ्यांची घरं घ्यायलाच लागतात. मग सगळीकडे घरं घेत धावत नुसत्या जातात. हो आता पण आत्या गेलेली गावात, तर आम्ही बोललो की जेवण तोपर्यंत रेडी करून ठेवू. तोपर्यंत आम्ही तयार करतो. त्या गावात गेल्यात ना, तोपर्यंत जेवण तयार करतो. आता अंडी आणल्यात, ती उकळत टाकले तिथे. हे बघा आज अंड्यांचं सुका बनवायचंय, तरी सर्व अंडी आणलेली आहेत. बटाटा पण आतमध्ये ना उकळत ठेवलेला आहे. आतमध्ये 4 अंडी घातली. तिकडे भात शिजत ठेवलाय ना. तो भात शिजत ठेवलाय. हा भात आता कढईला ठेवलेला आहे. तर इकडे बघता येता ना आपली अंडी उकळून रेडी झालेली आहेत. आता आपण सर्व साली वगैरे काढलेत. आई बटाट्याचे असे तुकडे करते. बटाट्याचे साली वगैरे काढून घेतलेले आहेत. आणि अंड्याचे ना अशा प्रकारे ना 2 तुकडे आपल्याला करायचे. आम्ही कसं 2 तुकडे करूनच असे अंडी घालतो, म्हणजे कसं मसाला आतमध्ये व्यवस्थित लागतो. अख्खी अंडी नाही घालायची, असे तुकडे करायचे. आडवे नाही करायचे, असे ना उभेच तुकडे करायचे. असे केले नाही की अंडा कसा आतला आतच राहतो. तुम्ही असे कापले ना आडवे तर कसा तो पूर्ण आतला भाग बाहेर निघतो. मग चला हे सर्व कटिंग करून झालेले आहे. तर इकडे ना अंडा सुका बनवण्यासाठी आपल्याला ही सामग्री लागणार आहे. आई तू कांदा वगैरे किती घेतलाय? मी 1 कांदा घेतलेला आहे, 1 टमाटर, तेजपत्ता, आला लसूणची पेस्ट करून घेतली. मगाशी आपण ना कुटणीमध्ये आला लसूण सर्व कुटून पेस्ट बनवून घेतलेली आहे बघा. कढई तापत ठेवलेली आहे इकडे, मस्त तापलेली आहे. याच्यामध्ये तेल घालून घेतोय. फोडणी द्यायला आपल्याला लागणार आहे. आता तेल मस्त तापलेलं आहे, याच्यामध्ये ना आपण कांदा घालून घेतोय. इकडे तेजपत्ता, आला लसूण पेस्ट,
तर इकडे आपले कांदा आलं लसूण पेस्ट सर्व परतावून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये आता आपण हा टोमॅटो घालून घेतला. एक टोमॅटो आपण कटिंग केलेला होता. व्यवस्थित सर्व गोष्टी मिक्स करून घेतोय. टोमॅटो आपल्याला शेवटीच टाकायचं आहे. पहिला कांदा आणि आलं लसूण पेस्ट त्याबरोबर सर्व व्यवस्थित परतवून घ्यायचं. इकडे बघते आपली फोडणी देऊन झालेली आहे. एकदम कांदा टोमॅटो सर्व व्यवस्थित परतवून झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण हा लाल तिखट मसाला घालून घेतोय. 2 चमच ना आपल्याला लाल तिखट मसाला घालून घ्यायचा आहे. 1 चमच हळद. त्याच्यामध्ये गरम मसाला सुद्धा लागणार आहे, तर अर्धा चमच आपल्याला गरम मसाला घालून घ्यायचा आहे. इकडे आपण हा कांदा खोबऱ्याचा वाटप केलेला मसाला घालून घेतोय. थोडं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. मग त्याच्यामध्ये आता आपला वाटप केलेला मसाला पण हळूहळू मिक्स व्हायला लागलेला आहे. आणि अशा प्रकारे ना मस्त ग्रेव्ही आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायची. हा गावचा खास पाट्यावर वाटलेला गोडा मसाला आहे. वाटपाला आम्ही इकडे गावाला गोडा मसाला बोलतो. मस्त ग्रेव्ही इकडे रेडी झाली. फक्त एकदम भारी दिसते. 1 चमच ना याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतोय. हलकंसं पाणी घालतोय. पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ग्रेव्ही पूर्ण रेडी झालेली आहे. तर याच्यामध्ये बटाटे घालून घेतोय आपण. तुकडे केलेले बटाट्यांचे, म्हणजे कसे व्यवस्थित त्याला मसाले वगैरे लागले होते. आता ना एक करून अंडा सोडतोय. असे डायरेक्ट नाही करायचे, अलगदच टाकायचे, म्हणजे कसे व्यवस्थित ते शिजतात. नाही तर कसं चुरा होतो ना. असे बघा एक करून घालायचे आपल्याला. मग ते सर्व अंडी इकडे आता घालून झालेले आहेत. हलका ना हळूहळू आपल्याला व्यवस्थित फिरवायचे. सर्व अंड्यांना व्यवस्थित मसाला लागला पाहिजे. ज्यामध्ये पाणी आपल्याला जास्त लागणार नाही, कारण आपण सुक्का बनवतोय, तर एवढ्याच पाण्याची गरज आपल्याला लागणार आहे. आता व्यवस्थित आपल्याला शिजायला ठेवायचे. तर इकडे ना आत्यासाठी आई बोलली की सुकटवणी बनवूया. आत्याला सुकटवणी खूप आवडतं नाही. त्यांना कशा गावालाच असतं, त्यांना मच्छी किंवा सुकट ही पाहिजे, पण आता अजून मच्छीवाली का आली नाही आणि ह्यांची लई घाई आहे. मी बोलले आता ही सुकटांचा सार करूया. हो, मच्छीवाले आले असते ना तर काहीतरी आपण मच्छीच घेतली असती. पण आता ना सर्व बग्या वगैरे चिरलेली सुकट आहेत. आई बोलली की मस्त झणझणीत सुकटवणी बनवूया. आणि अंड्याचं सुकं करणार आहेस ना? अंड्यांचं सुकं करायचं नाही, ह्याचं पातळ. हा, तर इकडे आपण सुकटवणी बनवायला घेतोय. तर फोडणीसाठी बघा तेलामध्ये लसूण घालून घेतलेली आहे. इकडे कढीपत्ता घालून घेतोय. कांदा, एक कांदा आपण कट केला होता तो घालून घेतला. ही आपण जी सर्व सुकट चिरली होती ना त्याच्यामध्ये हा वाटप केलेला मसाला घालून घेतोय कांदा खोबऱ्याचा. इकडे याच्यामध्ये तिखट मसाला घालून घेतोय. 1.5 चमच आपल्याला तिखट मसाला घालायचा आहे. 1 चमच हळद. व्यवस्थित सर्व मिक्स करून घेतोय. इकडे बघताय सुकटवण्यासाठी ना आपण इकडे कांदा लसूण कढीपत्ता याची सर्व फोडणी देऊन घेतलेली आहे. त्याच्यामध्ये हा आपण वाटप आणि लाल तिखट मसाला हळद वगैरे घालून हा बघ्यांमध्ये अशा प्रकारे पाणी मिक्स करून रेडी केलेला आहे. तो सर्व घालून घेतो याच्यामध्ये. याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. याच्यामध्ये ना आता सर्व ह्या बघ्या घालून घेतलेल्या आहेत. 1 ग्लास आपण पाणी सुद्धा घातलेलं आहे. थोडा टाइम आता शिजायला ठेवतोय. तर इकडे ना आपल्या सुकटवण्याला मस्त कड आलेला आहे. तर आई ह्याच्यामध्ये बघा हे सर्व कोकमाची उसरी आहे ती घालून घेते, म्हणजे कसं आपला सार एकदम मस्त आंबट होईल. इकडे याच्यामध्ये ना आता मीठ घालून घेतोय. आपले बघा कशा त्या हलक्याशा खाऱ्या असतात, त्याच्यामुळे मीठ कमीच घालायचं आहे. आता थोडा टाइम आपल्याला व्यवस्थित शिजायला ठेवायचं आहे. इकडे आता ना सर्व जेवण बनवून रेडी झालेलं आहे. फक्त शेवटच्या भाकऱ्या भाजायच्या. तर आईने आता ना पीठ मळलेलं आहे आणि भाकऱ्या आता थापून घेते. इकडे तवा पण ना मस्त तापत ठेवलेला आहे आणि छान तापलाय पण बघा वाफा यायला चालू झाले. तर इकडे बघताय आपल्या सर्व गोष्टी रेडी झालेल्या आहेत. इकडे ना आईने आताच मस्त भाकऱ्या शेकवलेल्या आहे, एकदम गरमागरम आहेत. इकडे आपण अंडा सुका बनवलेला आहे. आई अंडा दाखव जरा. भारी झालंय ग्रेव्ही मध्ये पूर्ण बघा, एकदम मस्त दिसतोय. हा इकडे भात आहे आणि हा इकडे सुकटवणी आहे. आपण बघ्यांचं सुकटवणी बनवलेलं आहे. एकदम मस्त झालंय. आपण भारी शिजलेला आहे. सुगंध पण आहे मस्त याला सुकटवणी.
भारी सुगंध सुटलाय. म्हणजे गावचं सुटतो नाही तर सुगंध वेगळाच म्हणजे येतो चांगला खावसा कसा. आता ना आपण जेवायला बसलेलो आहे. आत्या गेली होती गावामध्ये. बऱ्याच जण भेटलीस ना. लय जण. गाव घेतलं ना आता जेवायलाच बसलोय. मी पण जेवायला बसलोय. आत्या कशी घाई देते मग दर टायमाला आत्या जेवायलाच नाही भेटत ना. आईने ना इकडे आत्यासाठी बघा शेव वगैरे दिलाय. बिस्किट वगैरे आहेत आतमध्ये. आता कसं घाई गडबड आहे. ती पण घाईत आली होती. तर मला काय देऊ काय नाही निघतोय सोडायला तुम्हाला. चला निघालोय आता. गाडी मला वाटतं कातलावर आले. हो चल मी येतोय. बाबू येते. कोण येत अजून. बाबू येते. हो चला मी जातो सोडा येतो. हो सांभाळून जा तू. हो मंडळी आता ना आत्याला सोडलेलं आहे तिथे कातल्यावरती. अजून गाडी आली नाही पण सर्व आता मंडळी तिथे जमा होत आहेत. मग गाडी आली की तशी सोबतच सर्वजण जातील. आणि आज मस्त क्लायमेट पण आज नशीब पाऊस नाही तर कसं यायला पण आत्याला जमला नसता. आता जी गुरं वगैरे तर ती सर्व सोडून आत्या इकडे आलेली आहे. आणि आज जेवण खाऊन गेली ते म्हणजे चांगलं झालं. नाही दर टायमाला जेवण जाताना अशीच खूप घाई गडबड असते. तर आता ना मी घरी आलेलो आहे आत्याला सोडून. आणि आत्याने ना आपल्यासाठी बघा भेटवस्तू आणली होती. तर याच्यामध्ये काय काय आणले ते तुम्हाला दाखवतो. आत्या दर टायमाला ते काय ना काय आणतेच ना. हो काय नाही काहीतरी घेऊनच येतात. हो मागे पण मुंबईला पण काय ना काय दिलेला. आता इकडे पण दिलंय. तर आता ओपन करून दाखवतो तुम्हाला नक्की काय काय आहे. पहिलं काय दाखवतेस. हो का इकडे ना दूध आणलेलं आहे बघा बाटली भरून. तो पण ना हो त्यांच्याकडे 2 गायी आहेत. म्हणजे आत्याची ना गुराई किती आहेत जवळपास 17 आहेत सर्व. 17 गुरात ना. त्याच्यामध्ये गाई बैल सर्व आहेत. आणि एवढं गुरांना ती एकटी आत्या सांभाळत असते. आणि दर टायमाला अशी दूध वगैरे आणते. मागे पण म्हणजे गावाला असलो ना की दूध पाठवते. म्हणजे आली ते आणतेच ना. मुंबईला कसा पाठवतो मग खराब वगैरे होऊ शकतो. गावाला आल्यानं कधी पण की दूध घेऊन येतात. हो हा बघा दूध आणि दही. हा दही पण आणले दाखव. हा बघा हे म्हणजे स्वतःनेच केलेला दही आहे. तर पूर्ण असा डबा भरून आणला होता. तर आपण अशा बाउल मध्ये काढून ठेवला. आणि पुढे काय दाखवतेस बघू पुढे काय आहे. एवढं काय ना काही एक वस्तू नाही. एवढं भरमसाठ वस्तू आहे. त्यांचा पण चुरा झालाय. लाडू आहेत ना चांगले आहेत. कसे रव्याचा मग रवा दिसतोय. हा हे खाण्यासाठी म्हणजे असे चाय बरोबर खाऊ शकतो. मस्त आहे लाडू. टेस्ट करूया नंतर आपण कसं असते. पुढे काय आहे. तवस बरंच मोठं ते. बाप रे बरंच मोठं तवस झालं. म्हणजे तवशाचं काहीतरी बनवायला पाहिजे ना. बघूया काहीतरी बनवूया. अजून एक आहे. हो अरे वा 2 तवस दिलेल्या. बघा तवस या टायमाला तरी पण नवा करायला एवढं मिळालं नव्हतं. आता आत्याने दिलं तर नवा करायला पण आत्याच्याकडे भरपूर आहेत तवसे. हो ना. हो पण त्यांना आणायला जेवढं भारी वजन होतं. हा याचं वजन किती आहे. एवढी मोठी साईज आहे. जवळपास 3-4 किलोचे असतील एवढं वजन आहे ते. मोठ्या तवसात मोठी काकडी असतात ना आमच्या गावाला त्यांना तवसे बोलतात. अजून काय चिबूळ आहे तो तर बापरे भोपल्या एवढा आहे. साईज बघा ह्याच वजन किती असेल आई. मोठ्याच आहे. 2.5-3 किलोच्या आसपास असेल. 3-3.5 किलो आसपास असेल. आणि हा ना आता 2 दिवसांनी पिकणार. चिबूड आहे चिबूड. चिबूड पिकल्यावर आपण खाऊया. कच्चा पण असा खातात पण जरा कडू कडू लागतो ना कच्चा. कच्चा असतो तो नुसतं एकदम कच्चा खायला मजा येतो खोबऱ्यासारखा. आणि आता हा तयार झालाय ना म्हणजे तो 2 दिवसांनी पिकणार. एकदम सॉफ्ट होतो पिकल्याच्या नंतरला. आणि साखरे बरोबर वगैरे खाऊ शकतो. एकदम छान. एकदम भोपळ्याची साईज. कलिंगण कसं असतं तेवढ्या साईजचा आहे. हा बराच मोठा आणलाय बघा. एवढं वजाई केवढा आणायला भारी पडत असेल. गाडीतून येतात. हो पण इथून यायला पण थोडं चालायला लागतं. अजून काय पुढे आजीसाठी मोसंबी. डाळिंब आहे. त्याच्यानंतरला सफरचंद आहे. मोसंबी आहे. फळ एवढा सर्वांना बघा आत्याने भेटवस्तू आणलेली आहे. मागे मुंबईला नाही रानभाज्या पाठवलेल्या. हो एवढा मोठा भाज्या. हो
काय ना काय देत त्यांना मग वाटतं आले की काय जेवणी काय नाही. ते आता कसं दररोज आपली भेट होत नाही, गावाला आल्याच्या नंतर नाही तर फोनवर अशी बोलणं होत असतं. अशी माणसं येतात ना, तिला पण वाटतं काय ना काय देवाचं ना, मग काय ना काही घेऊन येतेस. म्हणजे कधी पण आली तर खाली येणारच नाही, काय ना काय असणारच. जो पिकल ना त्या टायमाला तेवढा काय घेऊन येतात. हो, पावसाच्या टायमाला रानभाज्या, आता ह्या टायमाला पण काकड्या, फणस आंबे काजू झाले की ते आंबे फणस काजू ते त्यांची गुरं आहेत ना, म्हणून त्यांना म्हणजे असं शांत निवांत यायला भेटत नाही. गुरं आहेत म्हणून मग गुरा परत सोडायला जायला लागतं, म्हणून ते घाईघाईत येतात, काढतात आणि जातात. आता पण कुणाला तरी चरवायला सांगितलेलं गुरांना सोडायला. थोडा टाइम. आता उद्या झालं परत ड्युटी चालू. तर मंडळी आज आत्या घरी आली होती आणि अचानकच आली, आम्हाला माहित नव्हतं आणि मस्त जेवण खाऊन गेलेली आहे. आम्ही सोडायला गेलो होतो आईने मी, आणि खूप जणांचा कमेंट पण व्हिडिओ खाली नेहमी येत असतो, आत्याने काही भेटवस्तू पाठवली ना तर प्रत्येक व्हिडिओ खाली कमेंट असतो की दादा तुझी आत्या दाखव. तर फायनली आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आत्याची भेट करून दिलेली आहे. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.